या ठिकाणी एक मोठी प्रेस घेतो आहे. ती प्रेस अशासाठी घेतो की आमदार माननीय वैभवजी नाईक यांनी या 2 दिवसापूर्वी एक वृत्तपत्र असेल, सोशल मीडिया असेल, त्यांनी जगा ठिकाणी त्यांनी एक पंतप्रधान माननीय मोदी यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी केली, त्यांनी आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सन्माननीय वैभव नाईक हे सातत्याने आता त्यांना हे कळलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे. मग काय करायचं? मग वेगवेगळ्या माध्यमातून एखादी बातमी पसरवायची, असं खोटं सांगायचं किंवा त्याच्यात थोडं असेल तर त्याला मीठ मसाला लावून सांगायचं. हे काम सातत्याने वैभव नाईक आणि त्यांची सगळी मंडळी हे सगळं सातत्याने करत आहे. तरी सुद्धा आमचं म्हणणं होतं की ठीक आहे, एखाद्या विषय होऊ शकतो. सातत्याने अन्य मंडळी त्यांची एका मान्य देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी असेल, माननीय मोदीजी असतील किंवा अन्य पालकमंत्री, ही सगळी मंडळी कधी भ्रष्टाचार अडकता कामा नये, कुठल्या चुकीचे पैसे काही कामं करता नाही याच्यामध्ये पूर्णपणे ते काळजी घेतात आणि शक्यतो त्यांचे असे प्रयत्न असेल अशा चुकीचे पद्धती कामं करू नये जेणेकरून भारतीय जनता पार्टी असेल, आपले नेते असतील आणि कोणाला त्रास अशा काम. पहिल्या प्रथम मी वैभव नाईक यांनी जे आरोप केले आहेत त्यामध्ये त्यांनी 2 आरोप केले आहेत की त्यांचं म्हणणं यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यात त्यांचा दुसरा मोठा आरोप आहे की या सगळ्या याच्यातून ते पैसे म्हणजे मोदींच्या दौऱ्यांसाठी जे पैसे आले त्या पैशातून मग मी माननीय राणेसाहेब जे आपले केंद्रीय मंत्री राणेसाहेब त्यांचे निवडणुकीसाठी वापरले, त्याच्यातून पैसे खर्च करतात त्यांचं म्हणणं आहे. वैभव नाईक ते म्हणतात ना की याच्यातून जिल्ह्यामधून पैसे घेतले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला, अन्य ठिकाणी पैसे वापरले भ्रष्टाचार आणि राणेसाहेबांना निवडून काढण्यासाठी त्या पैशाची मदत झाली. मी काही आपल्यासमोर ज्या रिसर गोष्टी आहेत म्हणजे आम्ही जेव्हा बोलताना काळजी घेतो नाही तर काय हवेत बोलत नाही आहे. फक्त आता मी ही प्रेस वैभव नाईक यांच्या एका विषयासंदर्भात घेतो आणि मी काही पुरावे तुमच्यासमोर सादर करणार. आता या पत्रात तुम्ही द्या. वैभव नाईक यांना माझे चॅलेंज आहे, त्यांनी फोटो अधिकृत जे पुरावे तुमच्यासमोर आता देतो. परंतु जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने माननीय मोदींचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये जो अफाट खर्च झाला असं म्हणताय त्याची जरा तुम्हाला आकडेवारी देतो. त्याच्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान असतील, संरक्षण मंत्री असतील, आयडल सुरक्षेचा विषय होता. अगदी जेव्हा मुख्यमंत्री येतात म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकवेळ शिंदे साहेबांची आमची मंडळी येते, परंतु त्याच्यापूर्वी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा दौरा झालेला आहे. पर्यटन मंत्री आपले आदित्य ठाकरे यांचा दौरा झालेला आहे. आता त्या दौऱ्यामध्ये कुठे कुठे त्यांनी मजा मारली, काय केलं ते मी सांगणार, ते या प्रेसमध्ये त्याचे मी पुरावे नंतर देणारच आहे. परंतु आता पहिल्या प्रथम मी तुम्हाला जो आता या ठिकाणी पुरावा म्हणून जो देतो आहे त्या पुराव्यावर एक माहिती देतोय तुम्हाला. हा पूर्ण जो खर्च होता हा जिल्हा खर्च आहे, सत्य आहे, त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही. परंतु एखाद्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत असतील तर हा आता नवीन नाही आहे. म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री आले, अनेक मुख्यमंत्री तेव्हा उद्धव ठाकरे आले कसं सगळं झालं खर्च आहे, पण त्याच्यावर रान उठवण्याचं काम करतात वैभव नाईक. मी आपल्या पत्रकारांना माहिती देतो की टोटल रक्कम 5,54,00,000 रुपये जिल्ह्यांमध्ये खर्च झाले. होय झालेले आहे, ते अधिकृत आहे, ते आम्ही काय लपवण्याची गरज नाही आहे. 5,54,00,000 रुपये खर्च झाले नाही तर त्याचे 5,54,00,000 हे इस्टिमेट बनवलं गेले. टोटल खर्च अंदाजित रक्कम त्या दौऱ्यासाठी किती होऊ शकते तर 5,54,00,000. परंतु वस्तुस्थितीमध्ये ती रक्कम 3,32,00,000 समथिंग मागे पुढे 3,32,00,000 आसपास खर्च झाले. आता त्याने समजा भ्रष्टाचारच करायचा असता तर ते दाखवता आलं असतं, सत्तांश होती 5,54,00,000 दाखवलं. भ्रष्टाचार करायचा असता तर, परंतु मुळात
या दौऱ्यासाठी अंदाजित रक्कम ही 5,54,00,000 होती आणि वस्तूचा खर्च झाले किती 3,35,00,000. आणि त्यामध्ये कशी खर्च झाली तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ हे मी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना यायला पाहिजे की या 3,32,00,000 म्हणून झालेल्या खर्चातून राणेसाहेब निवडणूक जिंकून येतील. आश्चर्य 3,32,00,000 म्हणजे ओपन एक माझ्या माहिती तुम्ही आता उद्या विधानसभेला उभे राहता. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही उद्या विधानसभेत उमेदवार आहात. चांगली गोष्ट आहे. 3,32,00,000 खर्च येतो आणि चांगलं म्हणून वैभव नाईक साहेब आपण जे काय वृत्तपत्र माध्यम जे काय पसरवतं ना भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार एवढं केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. जो काय खर्च झाला हा शासन मान्यता आहे अधिकृत्या झालेला आहे. पण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो जे वैभव नाईक आज कोणाला आरोप करतात पालकमंत्र्यांना करतात पंतप्रधान काय करतात त्या राणेसाहेबांना आरोप करतात की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे केलं ते केलं. होय वैभव नाईक तुम्ही नुसतं हवेत बोलता. मी तुम्हाला आज पत्रकारांच्या माध्यमातून अधिकृत पुरावे देतोय की तुम्ही जिल्हा नियोजनच्या निधीचा वापर कसा केला स्वतःच्यासाठी कसे पैसे वापरले त्याचे पुरावे आज मी प्रेसमुळे देतोय. तुम्हाला हिंमत असेल तुम्हाला तुमचं वाटणार माझ्या या विनंती कोर्टात जा. कोर्टात काय झाला मी तुम्हाला पुरावे देतो. हवेत गोळीबार केला नाही आणि म्हणून मी आपल्यासमोर पुरावे देतो. हे पत्र आहे बघा असेल तर वैभव नाईक यांचं पत्र आहे. 3 तारीखचं पत्र आहे बघा 26/2/2020 वैभव नाईक काय म्हणतात मी सगळं वाचून दाखवत नाही आहे. त्यांच्या घरावरची हाय टेन्शन लाईन त्यांच्या घरावर त्यांनी असं म्हटलं आहे वरील दिवसांपासून माझ्या घराजवळ लक्षात माझ्या म्हणजे त्यांनी स्वतः म्हटलं आहे माझ्या घराजवळ असणारी 132 kV लाईन ही अत्यंत जवळ असल्यामुळे कोणाच्या वैभव नाईकांच्या घरावर ह्या लाईनसाठी त्यांनी पैसे मागितले आणि त्याची खास बाब म्हणून त्यावेळी त्याची पुरतावून वैभव नाईक यांच्या घरावरची लाईन घेणं 32 लाख रुपये मंजूर झाल्याचं कामही झालं आणि हा अधिकृत पुरावा आहे. आणि ते जिल्हा नियोजनमधून घेतले. तुम्ही म्हणता ना तुम्ही स्वतः काचेच्या घरामध्ये राहता दुसरा दगड मारता काय वैभव असं वाटतं की लक्षात भारतीय जनता पार्टी आहे तुम्हाला अशा गोष्टी तुम्ही काय हवेत पसरवणं आम्ही ऐकून घेऊ असं नाही आहे. आम्ही बोलतो तर ठोसपणे बोलतो. आम्ही 2-4 दिवसापूर्वी कोणी त्या एकाने टाकलं तर आम्ही पुरावे दिवशी बोलू. आज होय मी पत्रकारांसमोर पुरावे घेऊन बसलेलो आहे. हे जे घेतले 33 लाख रुपये कोणासाठी घेतले हे जर 33 लाख रुपये जर तुम्ही छोट्या स्ट्रीट लाईट दिल्या असते किंवा कुठल्या ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर दिले असते तुम्ही जिल्हा नाही लोकांच्या घरामध्ये प्रकाश झाला असता. नाही तुम्ही काय केलं गेल्या 10 वर्षामध्ये दुसऱ्यांच्या घराशी तुमचं देणं घेणं काय पडले नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या घरात अंधार झाला तर स्वतःच्या लाईट यायला पाहिजे स्वतःच्या घरची लाईट काय व्हायला पाहिजे व्यवस्थित. आणि म्हणून हे जे तुम्ही दिलेले पैसे आहेत याचा मी पुरावा तुम्हाला पत्रकार म्हणून देतो. त्यापुढे जाऊन अजून सुद्धा पुढे वैभव नाईकांनी परत एक त्यांची एक मागणी केली आहे की अजून मला सांगतो किती पैसे द्यायचे म्हणजे अजून त्यांचं मागणी आहे की हे 32 लाख एक तर 38 लाख रुपये त्यांचं म्हणणं त्या कामासाठी अजून 38 लाख रुपये त्या कामासाठी अजून त्यांना अपेक्षित आहे. आणि तशा प्रकारचं कोल्हापूर डिव्हिजनकडून MSC म्हणून मागणी केलेली आहे की यांना 38 लाख हे त्यांचं पत्र आहे. वैभव नाईक हे पत्र मी तुम्हाला दिलं सगळे वैभव नाईक यांचे आहे. म्हणजे काय आहे द्या ना आता जनतेला उत्तर. जिल्हा नियोजन म्हणता हे पैसे जनतेसाठी केले का तुम्ही खर्च हे तुमच्या स्वतःच्या घरात का नाही काढू शकला. मग तुम्ही उद्योग आहात म्हणता तुम्ही व्यावसायिक आहात 10 वर्ष आमदारकी केली आणि कुठे कुठे ठेकेदार गेला सगळ्यांसाठी गेला कुठे माहिती आहे कुठे नाही नंतर काढू. तुम्ही ज्या ज्यावेळी प्रेसमध्ये जसे जसे बोला त्याच्यावेळी तशाच प्रकारची उत्तरं दिली जातील. पण या ठिकाणी मी आपला अधिकृत उत्तर देतो होय तुम्ही 32 लाख घेतले आणि अजून 38 लाखाची मागणी केली कोणासाठी स्वतःच्या घराची बाहेर काढायला देता तुम्ही. हा भ्रष्टाचार नाही काय या उत्तर बरोबर कसं खरं म्हणजे आता राजीनामा तुमचा काय मागायचा तुमचा राजीनामा मागायचा तुम्ही आमदारात नाही सर किती महिनाभर राहिला तो सुद्धा कारण नंतर तुम्ही आमदारात नसणार आहात. आणि म्हणून तुमची लोकांना संभ्रमित करायचं लोकांमध्ये चुकीचे विषय पसरवायचे आणि आपण स्वच्छ आपल्याला सांगा ना का घेतले 33 लाख 32 लाख रुपये का मागणी केली 38 लाख जिल्हा नियोजन मधून होती ना. अशा सगळ्या गोष्टी करता वैभव नाईक हे काय त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो ह्याचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे जनतेला. होय मी 32 का 33 लाख घेतले नाही म्हणून सांगा ना. जिल्हा नियोजनचा विषय सांगता ना तुम्ही पालकमंत्र्यावर ते थोडा पालकमंत्री नियोजन हे केलं आज पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी होते मुख्यमंत्री सगळे हाय प्रोफाईल लोक यांना केले ना. पण कोणासाठी त्यांनी खिशात घालण्यासाठी नाही केलं. तो दौरा असतो त्यांचं प्रोटेक्शन आहे सगळा विषय त्यासाठी केले होतात. हे काही नवीन नाही आहे देशाचे पंतप्रधान त्यासाठी केले. पण हे तुम्ही वैयक्तिक केलं तुमच्या घरावरची लाईन काढण्यासाठी. हा जनतेचा पैसा नाही
मग तुम्ही जे म्हणताय जनतेच्या पैशाचा खेळ केला, हे केला, मग तुम्ही का घेतले पैसे? का एवढे उद्योजक आहात तुम्ही? 10 वर्ष आमदार, तुमच्या 30 लाख नव्हते? तुमची उत्तर आमच्या माहितीप्रमाणे तुमची ईडी पण चौकशी झाली आहे, तुमची अवाम संपत्ती जमवली आहे म्हणून. त्याचं उत्तर काही ठिकाणी मिळेल नंतर विषय. एवढी संपत्ती तुमच्या नाही, मग तुम्हाला एवढी नैतिकता होती, जर तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता, नैतिकच्या गोष्टी बोलता, तर का नाही केलं? स्वतःच्या घरावरची लाईन काढताना, घरातली लाईन काढता तुम्ही दिले, का घेतले जिल्हा नियोजनचे पैसे? या सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर वैभव नाईक तुम्ही द्या. हा एक विषय आहे. दुसरं माझं महत्त्वाचं म्हणणं आहे की वैभव नाईकजी, आपण जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्याकडून जे काही लोकसभेत पैसे आणले ना चौथे वादळामध्ये, ते दिले मुख्यमंत्री माहिती आहे आपल्याला, माननीय शिंदे कसे आहेत, त्यावेळेच्या पैशाचा तुमचा हिशोब नाही आहे. ते शिवसैनिक हिशोब मागतात, त्यांना द्या. त्यावेळेचे पत्रे घेतले तुमच्या लोकांनी, त्याचं काय केलं? माननीय शिंदे साहेबांनी पत्रे पाठवले, त्याचे काय झाले पत्रे? कोणाकोणाच्या घरात ठेवले पत्रे? द्या ना. मी जनतेचा म्हणतात त्यावेळी पैसे का तुमचे नव्हते? माननीय शिंदे साहेबांनी ट्रक पाठवले सामान, त्याचं काय झालं? ते जरा बिचारा शिवसैनिकांना सांगा, लोकांना सांगा, शिंदे साहेबांचे होते ते. ह्या गोष्टी तुम्ही सांगत नाही आणि बाहेर तुमच्या बोलता, म्हणजे आपण फार काहीतरी आपल्याला गप्पा मारता. द्या ना, ह्या 2 प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि म्हणून म्हणतो आणि वैभवजी नाईक, तुम्ही या मालवण कुडाच्या जनतेला काहीतरी असं वेगळं समजण्याचा करू नका, संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही सत्य आहे ते जनतेसमोर मांडा. माझी तुम्हाला आव्हान आहे, सांगा मी नाही, आणि मी तुम्हाला पुरावे देतोय. मी नसेल तर माझ्यावर केस टोकावी वैभव नाईकांनी, धोडेची जर काही चुकीची माहिती दिली म्हणून अधिकृत पुरावे. आणि म्हणून म्हणतो तुम्ही बोलू नका. ज्यावेळी तुम्ही बोलाल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमच्यामध्ये ताकद आहे, असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या सगळ्या 10 वर्षाचा त्यांचा प्रवास बघता किंवा पूर्वी राजकीय, मला वाटतं अजून सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी संभ्रम असते तेव्हा असं करतील. काही ठिकाणी स्वतः काहीतरी एखादा स्टंट तयार करतील आणि भारतीय जनता पार्टी नेत्यांवर कसं शेकता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न वैभव नाईक करू शकतील. आणि म्हणून माझी विनंती आहे की वैभव नाईक, आपण जे काय ते जनतेसमोर सत्य मांडावं. मी आता प्रेस फार लांबती घेत नाही, तर माझ्या 2 प्रश्नांचे उत्तर वैभव नाईक देतील अशी मला अपेक्षा. आमदार म्हणून त्यांनी द्यावी. आणि ह्याचं उत्तर जर दिलं किंवा त्यांनी एकतर माझ्यावर केस टाकावी, नसेल तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी. या देशाचे पंतप्रधान कशासाठी आले होते? तर ह्या त्या आल्यानंतर काय झाली ना, विकास प्रमाण दिसली. जो पुतळा विषय इतर जे प्रकारचे चौकशी होईल त्याच्यामध्ये आम्ही नाही, त्याच्यामध्ये कधीच आमच्या राजकीय कोणी म्हटलं नाही. त्या संदर्भातली जी चौकशी व्हायलाच पाहिजे. आम्ही सगळं आमचंही म्हणणं आहे, चुकीचं केलं काम करा, शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु तुम्ही आता ते समजू नका, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची, तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आम्ही आमचे सगळे आचरेकर साहेब असतील, जे देतात सगळे आमचे सगळे हे सगळं प्रत्येक जण देतील. पण तुम्ही संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था थांबवायची माझी तुम्हाला विनंती.